आज आपण भरपूर लेयर्सवाला एकदम खुसखुशीत आणि आतपर्यंत रसरशीत असा खाजा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. खाजा बनवायला तर खूप सोपं आहे, पण परफेक्ट खाजा होण्यासाठी अगदी छोट्या-छोट्या टिप्स आपल्याला फॉलो कराव्या लागतात. तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत छोट्या-छोट्या टिप्स देखील शेअर करणार आहे. अगदी छोट्या-छोट्या गोष्टीही सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि या व्हिडिओमध्ये आपण अर्धा किलो आणि कप दोन्हीचंही प्रमाण पाहणार आहोत. मी दोन्हींनाही प्रमाण सांगणार आहे. तर त्यासाठी शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आता सगळ्यात अगोदर आपल्याला यासाठी लागणारा जो साखरेचा पाक आहे तो तयार करून घ्यायचा. तर इथे मी एक कढई घेतली. त्यामध्ये इथे मी अर्धा किलो एवढी साखर घेतली आणि यामध्ये 250 ml एवढं पाणी घातलेलं आहे. जेवढी साखर आहे त्याच्या अर्धं पाणी घालायचं यामध्ये आपल्याला. आणि कपाने जर म्हणाल, जे मेजरमेंटचे कप असतात त्याने 2 कप एवढी साखर घेतली आणि 1 कप एवढं पाणी घातलेलं आहे. आता याचा आपल्याला पाक तयार करायचा आहे. आता आपली साखर पूर्णपणे विरघळली की आपल्याला कमी फ्लेमवरती याला एक उकळी येऊ द्यायची. गॅसची फ्लेम या स्टेजला मोठी करायची नाही, नाहीतर साखरेचा पाक खूप घट्ट होतो आणि मग आपल्या खाजा व्यवस्थित होत नाहीत. जो साखरेचा पाक आहे त्याच्या आतपर्यंत जात नाही. त्यासाठी आपल्याला एकतारी पाक करायचा आहे. या पद्धतीने याला उकळी आली की गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची आणि याला आपल्याला चेक करायचं आहे. परफेक्ट एकतारी पाकच बनवायचा आपल्याला यासाठी. खूप कच्चाही पाक नको आहे. खूपच जर कच्चा पाक केला तर आपला जो खाजा आहे तो टिकणार नाही, पटकन खराब होईल. आणि जर तुम्ही खूप अगदी गोळीबंद पाक केला तर खाज्याच्या आतपर्यंत तो पाक जाणार नाही. फक्त वरतून त्याला साखर लावल्यासारखा आपला खाजा तयार होईल आणि मग तोही खाजा चांगला लागत नाही. त्यामुळे बघू शकता या पद्धतीने आपल्याला परफेक्ट एक तारी आपल्याला पाक तयार करायचा आहे. अशी तार यायला लागली, गॅस बंद करायचा. आता यामध्ये मी वेलची पूड घालणार आहे. गॅसची फ्लेम बंद केली, वेलची पूड घालते आणि यासोबतच मी थोडंसं यामध्ये केशर देखील घालणार आहे. यामुळे रंग छान येतो आणि यासोबतच आपल्याला यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालायचा. यामुळे साखर जमा होत नाही किंवा क्रिस्टलायझेशन होत नाही. आता हे मिक्स करून घेते एकदा आणि हा साखरेचा तयार करून घेतलेला पाक आपण बाजूला ठेवूयात. जेव्हा आपल्याला यामध्ये खाजा सोडायचा आहे त्यावेळेला हा जो पाक आहे हलकासा कोमट करून घ्यायचा आहे आपल्याला. अगदी थंड पाकामध्ये आपल्याला खाजा सोडायचा नाही. तर पाक तयार झालेला मी बाजूला ठेवते. आता यासाठी लागणारं आपण जे पीठ आहे ते भिजवून घेऊयात. तर इथे मी एक भांडं घेतलं, त्यामध्ये आपल्याला अर्धा किलो एवढा मैदा घ्यायचा आहे. तर मी चाळून घेते. अर्धा किलो साखर घेतली. अर्धा किलो साखरेचा जर पाक असेल तर आपल्याला अर्धा किलोच मैदा घ्यायचा आहे त्यासाठी. म्हणजे अर्धा किलो मैद्याचा जर तुम्हाला खाजा बनवायचा असेल तर तेवढ्यासाठी आपल्याला अर्धा किलो साखरेचा पाक पुरेसा होतो, परफेक्ट होतो. खूप शिल्लकही राहत नाही आणि अगदी कमीही पडत नाही. तर अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. आपले जे मेजरमेंटचे कप असतात त्याने मोजून 4 कप एवढा मैदा आहे हा. आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. तर कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं तर त्याची चव जास्त छान लागते. मीठ घालून याला मिसळून घ्यायचं आणि याचं जे साहित्य आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देते. तिथेही तुम्ही चेक करू शकता. आता यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. तर तूप मी फक्त पातळ करून घेतलेलं आहे, गरम केलेलं नाही. रूम टेम्परेचरचंच तूप आहे, फक्त त्याला पातळ करून घेतलेलं आहे. आता अर्धा किलो जर आपला मैदा असेल तर तेवढ्यासाठी आपल्याला 100 ते 120 ग्रॅम एवढं तूप घालायचं आणि जे मेजरमेंटचे कप असतात त्याने अर्धा कप एवढं आपल्याला तूप घालायचं आहे. तूप घालताना ते एकदा सगळं न घालता अर्धं-अर्धं घालायचं किंवा 2 ते 3 बॅचमध्ये तुम्ही घालू शकता. पिठाला चांगलं चोळून घ्यायचं. आता जे आपलं राहिलेलं तूप होतं तेही मी यामध्ये घातलेले. पिठाला व्यवस्थित चोळायचे. या पद्धतीने त्याला व्यवस्थित चोळून घेतलं तर आपला जो खाजा आहे छान खुसखुशीत होतो आणि तूप आपल्याला गरम करून घालायची अजिबात गरज नाही. या पद्धतीने रूम टेम्परेचरचं जर तूप घातलं तर त्याने छान खुसखुशीत आपला खाजा तयार होतो. तूप जर आवडत नसेल तर तुम्ही तेलही घालू शकता. बघू शकता या पद्धतीचं पीठ आपलं तूप घातल्यानंतर तयार व्हायला हवं. म्हणजे असं जर पीठ झालं तर आपलं तुपाचं प्रमाण बरोबर आहे असं समजायचं. आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आणि याचा गोळा तयार करून घ्यायचा. पीठ आपल्याला खूप जास्त पातळही नको आहे किंवा अगदी जास्त घट्टही गोळा नाही करायचा. या पद्धतीने एकदाच पाणी न घालता थोडं घालायचं आणि याचा आपल्याला पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर खूप छान होतं या पद्धतीने जर खाजा बनवला. हे प्रमाणसुद्धा अगदी परफेक्ट आहे, अजिबात फसणार नाही. या जर तुम्ही छोट्या-छोट्या टिप्स जरी फॉलो केल्या आणि प्रमाण जरी असंच घेतलं तर खूप छान असा आपला खाजा तयार होतो. तर बघू शकता या पद्धतीचं पीठ आपल्याला
भिजवून घ्यायचं आहे. तर एवढं पीठ भिजवण्यासाठी मला 1 कप पाणी लागलेलं आहे. तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्तही लागू शकतं. बघू शकता या पद्धतीचंच पीठ भिजवा. आपण जसं चपातीसाठी भिजवतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं आपल्याला. तर 1 कप पाणी यासाठी मला लागलेलं आहे. आता पिठावर मी झाकण ठेवते आणि 10 मिनिटं हे भिजण्यासाठी ठेवते. आता तोपर्यंत आपण साठा तयार करून घेऊया. तर त्यासाठी एका वाटीमध्ये मी तूप घेतलेलं आहे. रूम टेम्परेचरचं तूप आहे. साधारण 3 टेबलस्पून तूप घ्यायचं किंवा 3 पोहे खाण्याचे चमचे तूप घ्यायचे आपल्याला. तेवढाच यामध्ये मैदा घालायचा आणि याला फेटून घ्यायचं आहे. मैद्याच्या ऐवजी तुम्ही यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालू शकता किंवा तांदळाची पिठी घातली तरीही चालेल. व्यवस्थित या पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचं. तर ही जी पेस्ट आहे या पद्धतीची व्हायला हवी. खूप जास्त घट्टही करायची नाही किंवा खूपच जास्त पातळही नको आहे. बघू शकता या पद्धतीची व्हायला हवी. आता आपलं जे पीठ आहे एक 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत. व्यवस्थित भिजलं गेलेलं. एकदा थोडंसं याला हाताने मऊ करून घेते. आता यातला एक गोळा घ्यायचा आपल्याला. आपण जसं चपातीसाठी घेतो तेवढ्याच आकाराचा घेतला तरी चालेल किंवा तुम्ही लहान मोठी पोळी लाटून घेऊ शकता आणि याची आपल्याला जेवढी पातळ करता येईल तेवढी पातळ पोळी लाटून घ्यायची. आता इथे मी मोठ्या आकाराची करते. हवं तर तुम्ही छोट्या छोट्याही करू शकता, फक्त पातळ करायच्या. जर तुम्ही छोट्या आकाराच्या पोळ्या करणार असाल तर पोळ्या जास्त घ्याव्या लागतील. इथे मी मोठी करते त्यामुळे इथे आपल्याला थोड्या कमी पोळ्या लागतील. तर बघू शकता या पद्धतीने थोडासा मैदा लावून मी ही पातळ अशी पोळी लाटून घेतली. जेवढी पातळ होईल तेवढी पातळ करायची, म्हणजे आपला जो खाजा आहे छान खुसखुशीत होतो. लेयर्स छान होतात आपले. आता तयार करून घेतलेली ही पोळी एका ताटामध्ये मी काढून घेतली. यावर झाकण ठेवते आणि याच पद्धतीने आणखी आपल्याला 2 ते 3 पोळ्या लाटून घ्यायच्यात. झाकण ठेवायचं म्हणजे आपली पोळी सुकत नाही. आणि याच पद्धतीने आणखी 2 पोळ्या इथे मी लाटून घेणार आहे. तर बघू शकता आता इथे मी 3 पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता एक पोळी घ्यायची त्यातली जी सगळ्यात मोठ्या आकाराची असेल ती घ्यायची आणि तो तयार करून घेतलेला साठा आहे किंवा तूप आणि मैद्याची जी पेस्ट आहे आपली ती यावरती लावून घ्यायची. व्यवस्थित लावायची. सगळ्या पोळीवरती ती व्यवस्थित लागायला हवी. आता यावरती आपली जी दुसरी पोळी आहे ती या पद्धतीने यावर ठेवायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर जेव्हा आपण दुसरी पोळी ठेवतो त्यामध्ये हवा राहायला नको. हवा जर असेल, एअर बबल्स जर असतील त्यामध्ये, त्याला हलकंसं आपल्याला लाटण्याने या पद्धतीने लाटून घ्यायचं. अगदी हलक्या हाताने, खूप जोरात लाटायचं नाही, म्हणजे त्यातले फक्त जे एअर बबल्स आहेत तेवढेच काढायचे आहेत आपल्याला. पुन्हा यावरती जो तयार केलेला साठा आहे तो लावून घ्यायचा. पुन्हा त्यावर आपल्याला आणखी एक पोळी ठेवायची. इथे मी 3 पोळ्या घेतलेल्या आहेत. मोठ्या आकाराच्या आहेत म्हणून मी 3 घेतल्यात. जर तुम्ही लहान बनवणार असाल तर 4 किंवा 5 पोळ्या घेऊ शकता. आता पुन्हा आपल्याला तीच प्रोसेस करायची. हलकंसं लाटण्याने लाटून घ्यायचं किंवा हाताने त्यातले एअर बबल्स काढून टाकायचे आणि जो तयार केलेला साठा आहे तो यावरती लावायचा. व्यवस्थित लावायचा सगळ्या बाजूने आणि याला आपल्याला आता रोल करून घ्यायचं आहे. तर जेव्हा आपण याचा रोल करतो तर रोल अगदी घट्ट करायचा आहे. त्यामध्ये एअर बबल्स राहायला नकोत आणि अगदी घट्ट असा रोल आपल्याला करत जायचा आहे. जेवढा रोल घट्ट असेल तेवढा आपला खाजा छान होतो. त्याला लेयर्स खूप छान येतात. त्यामुळे अजिबात यामध्ये एअर बबल्स राहून न देता या पद्धतीने याला रोल करून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे जेव्हा आपण खाजा तळतो हा जो रोल आहे तो सुटत नाही. याला चिटकवून घ्यायचं पाण्याने या पद्धतीने आणि पुन्हा याला मी थोडंसं एकसारखं करून घेते हाताने. जो आपला पूर्ण रोल आहे छान एकसारखं असं करून घ्यायचा आणि आता याला कट करून घ्यायचे. जो कडेचा भाग आहे तो मी काढून टाकते. जेव्हा आपण दुसरी पोळी बनवतो त्यामध्ये घातला तरीही चालेल. आता याला कट करायचं तर कट करताना साधारण 1-1 इंचाचे आपल्याला याचे काप करून घ्यायचे. बघू शकता या पद्धतीने. आता याला या पद्धतीने आपल्याला बोटाने प्रेस करायचं आहे. त्याचा जो मधला भाग आहे त्याच्यावरती प्रेस करायचं. कडेला अजिबात प्रेस करायचं नाही, म्हणजे आतले जे लेयर्स आहेत ते छान ओपन होतात, बाहेर येतात आणि मस्त ओपन होतात. जेव्हा आपण त्याला तळतो तेव्हा ते खूप छान दिसतात. तर बघू शकते या पद्धतीने सगळे आपले जे
हे छोटे छोटे पेढे आहेत त्याला आपल्याला प्रेस करून घ्यायचे. तर आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे याला तळणं. तर तेल गरम करून घ्यायचं, गॅस बंद करायचा आणि त्याला थोडंसं थंड करून घ्यायचं. जेव्हा आपण यामध्ये खाजा सोडतो, बघू शकता यामध्ये अगदी हलकेसे तेलाचे बुडबुडे येत आहेत. खूप जास्त बुडबुडे यायला नकोत. म्हणजे आपलं जे तेल आहे अगदी कमी गरम असायला हवं. जसं आपण बालुशाही तळताना तेलाचे टेम्परेचर अगदी कमी ठेवतो, त्याच पद्धतीने आपल्याला यालाही तळून घ्यायचं आहे. जर तुम्ही खूप कडकडीत गरम तेलामध्ये किंवा गरम तेलामध्ये जर याला सोडलं, तर याचे जे लेयर्स आहेत ते ओपन होणार नाहीत आणि आपला जो खाजा आहे तो आतपर्यंत तळलाही जाणार नाही. त्यामुळे या पद्धतीने तेल व्यवस्थित सुरुवातीला गरम करायचं, गॅस बंद करायचा आणि त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं. आणि जेव्हा आपण यामध्ये खाजा सोडतो, तेव्हा त्यामध्ये अगदी एखाद दुसरा बुडबुडा येईल एवढंच तेल गरम असायला हवं. तर बघू शकता आता पुन्हा गॅस सुरू करायचा आपल्याला. सुरुवातीला 1 मिनिट पुन्हा गॅसची फ्लेम फक्त 1 मिनिट मोठी ठेवायची आणि नंतर कमीच फ्लेमवरती आपल्याला याला मस्त असं तळून घ्यायचं आहे. तर बघू शकता या पद्धतीने आपला जो खाजा आहे, जसा जसा तो तळला जाईल तो हळूहळू वरती यायला लागतो आणि त्याचे जे लेयर्स आहेत ते मस्त असे ओपन व्हायला लागतात. तर याला सुरुवातीला खूप जास्त हलवायचं देखील नाही. जेव्हा तो वरती यायला लागेल तेव्हाच याला हलवायचं. तर बघू शकता आता हळूहळू खाजा वरती यायला लागलेला आहे. तो आतपर्यंत तळलाही जातो. या पद्धतीने जर तुम्ही तळला तर तो मस्त तळला जातो आणि लेयर्स खूप छान याचे ओपन होतात. तर बघू शकता याच पद्धतीने याला व्यवस्थित तळायचे. तर फक्त तळण्यासाठी याला वेळ थोडासा जास्त लागतो. पण जर तुम्ही मोठ्या फ्लेमवरती तळला तर खाजा अजिबात चांगला होत नाही. एक तर त्याला लेयर्स तर येतच नाहीत, पण तो आतपर्यंत तळलाही जात नाही. तर बघू शकता आता मस्त आपला जो खाजा आहे तळला गेलेला आहे. मी खूप जास्त लालही करत नाही. या पद्धतीने मस्त याला सोनेरी रंग आला की काढून घ्यायचे आणि आपला जो तयार करून घेतलेला साखरेचा पाक आहे त्यामध्ये याला सोडायचं आहे. तर साखरेचा जो पाक आहे तो हलकासा कोमट असायला हवा आणि खाजा तळून घेतला की लगेच आपल्याला पाकात टाकायचं. त्याला थंड करून पुन्हा नाही टाकायचं, गरम असतानाच टाकायचं आणि खूप खूप तर फक्त 5 मिनिटं याला आपल्याला पाकामध्ये ठेवायचं. 5 मिनिटामध्ये यामध्ये आतपर्यंत साखरेचा जो पाक आहे आतपर्यंत जातो. बघू शकता आता मी काढून घेते. फक्त 5च मिनिटं ठेवलं होतं आणि याच पद्धतीने राहिलेलाही खाजा मी तयार करून घेणार आहे. फक्त आपला जो साखरेचा पाक आहे तो एकतारीच असायला हवा. साखरेचा पाक जर घट्ट झाला तर तो आतपर्यंत जाणार नाही. जर चुकून तुमच्याकडून जर साखरेचा पाक घट्ट झाला तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, पुन्हा त्याला थोडंसं गरम करायचं आणि मग तो आपल्याला यासाठी वापरायचा आहे. तर बघू शकता इथे मी सर्व खाजा तयार करून घेतलेला खूप सुंदर झालेला आहे. लेयर्स तर मस्त आलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करून नक्की बनवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा.